हा हे राहिलाय, आपण राहिलाय आपला, झालाय का? झालाय. हा DAGH1K हा प्रश्न आपण आत्ताच बघितला. त्यानंतर इथे हा आत्ताच बघितला. आता प्रश्न बघूयात ABC 12 आणि DEF किती आहे, इथं पर्याय दिलेत. मग पर्याय या प्रश्नामध्ये बघा थोडे विचार करून कसे दिलेत. ते पर्याय असे दिलेत की ह्या 12 ही संख्या खूप छोटी आहे आणि हे अक्षरही छोटे आहेत. याचा जर अनुक्रम लावला आपण तर 1 आणि 2 आणि 3 आहे सुलटा सुलटा. याचा अनुक्रम बघा, याचा 4 5 आणि 6 आहे सुलट क्रमाने, म्हणजे डावीकडून उजवीकडे. आता इथे 12 याचा बेरीज जर केली तर 12 येत नाही. जर आपण असं म्हटलं 1 2 3 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 6 2 12 असं जरी म्हटलं आपण तर 4 आणि 5 9 9 6 15, मग 15 2 30 व्हायला पाहिजे. या ठिकाणी पर्यायच नाहीये तसा. मग काय करायचं अशा वेळेस? तर याचं जी उकल आहे ती बघा. आता इथे अनुक्रम तर आपल्याला आवश्यक आहेतच. अनुक्रम टाकले आपण 1 2 3, याचे अनुक्रम टाकून बघूयात 4 5 आणि 6. आता इथे काय बरं, इथे 1 2 3 मधला अक्षर हा 2 आहे. 2चा जर आपण घन केला तर तो किती येतो? 8. 2चा घन 8 आहे. आणि ह्या अक्षरांची बेरीज करायची. 3 आणि 1 किती होतात? 4. 8 आणि 4 12. लक्ष द्या. आता या ठिकाणी सुद्धा आपण जर आपण काय करूयात, मधल्या अक्षराचा घन करूयात. घन किती आहे? 5चा घन सगळ्यांना माहिती असेल किती आहे? 125. आणि ह्या दोन अक्षरांची बेरीज करा. 4 आणि 6 किती होतात? 10. मग 125 आणि 10 135. बघा इथे काय येईल? 135. कुठल्याकडे घेऊन जाणारा प्रश्न आहे. म्हणजे आपण करायला जातो एक आणि ते साधर्म्य लागतच नाही, उत्तरच येणार नाही. मग अशा वेळेस इतकं आपण खोलात जावं लागतं, इतकं डीप मध्ये इतका विचार करावा लागतो. कधी कधी असे प्रश्न असतात, पण मग असा विचार करायचा ज्या ठिकाणी अंतराचाही संबंध लागत नाहीये, काहीच नाही, सुचतच नाही. मग अशा वेळेस आपण अशा जे काही 4-5 गोष्टी आहेत त्याचा विचार करून बघायचा, त्याचा उपयोग करून बघायचा. पुढे बघा इथे बॉल पेन आणि काय आहे? रेस्ट. जेल पेन काय असेल मग? बॉल पेन. आता इथं काय आहे याची आपण सगळ्यांची काय करायची असं बेरीज करून बघूयात. कारण का इथे अक्षर किती आहेत? हे असा प्रश्न आला की प्रश्न कोणताही असला तरी लगेच डायरेक्ट आंतर चेक करायचे असं करायचं नाही, वेळ घालवायचा नाही. इथे बघायचं अक्षर किती आहेत? कमी आहेत ना अक्षर, 4च अक्षर दिसतात. इथे किती? 1 2 3 4 5 6 7. म्हणजे अंतराचा याचा काही संबंध नाही आहे प्रश्नामध्ये. मग संबंध कशाचा असणार आहे? तर संबंध असणार त्याच्या याचा वर्णानुक्रमांचा. याचा वर्णानुक्रम किती आहे? 2. ए चा आहे 1. KLM याचा काय येईल? अनुक्रमांक येईल याचा L चा LMN म्हणजे 12 येईल अनुक्रमांक L चा. ह्या L चा अनुक्रमांक पण 12. P चा अनुक्रमांक आहे 16. E चा अनुक्रमांक आहे 5 आणि N चा आहे 14. झालं? लक्षात आलं? आपण सगळ्यांची बेरीज करूयात. बघा इथे 2 आणि 1 3, 12 आणि 12 24. आता इथे 16 आणि 5 21. बघा इथे 3 24 21 आणि 14 काय येईल? 24 24 25 26 27. 27 आणि 14 किती होतात? बघा 27 37 37 38 39 41 आणि 41 आणि हे 21. 1 आणि 1 2 आणि हे 4 आणि 2 6 62. याची सगळ्यांची बेरीज होते 62. याची बेरीज करून बघूया आपण. PQR म्हणजे इथं R किती येईल? R चा क्रमांक येईल 18. E चा क्रमांक आहे 5. S चा क्रमांक आहे PQRS. S चा क्रमांक आहे 19 आणि T चा क्रमांक आहे 20. बघा इथे 20 आणि 5 25. 25 आणि 18 किती होतात? 25 आणि 10 35 आणि 8 झाले 43. 43 आणि 19. 43 आणि 19. 9 10 11 12 2 हात चाला 1 4 आणि 1 5 आणि 1 6. 62 62 आली ना बेरीज?